गुड आफ्टरनून मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. आणि गाईज आज आपण जात आहे वळकेश्वरीला गाईज. तर गाईज आम्ही फॅमिली जाणार आहे, म्हणजे बहीण भाऊ असे जाणार आहे आणि मावशी पण तिकडे येणार आहे. आपल्याला आधी विरार स्टेशनला जायचं आहे आणि सध्या घाई झाली कारण की काही मावशीचा फोन थोड्या मित्रांनी आलेला. तर काय विषय नाही, आता लवकर जाऊया आणि विषय होल्ड करूया. ओके, डायरेक्ट आपण विरार स्टेशनला भेटूया. कारण की काय आता सध्या धावाधावी होणार आहे कारण की आपल्याला अंधेरीला जायचं आहे. अंधेरीवरनं मग आपल्याला जायचं आहे विरारला कारण की आपल्याला डाऊन मारून जायचं आहे कारण की आपण फास्ट मारू शकतो, मला असं वाटतंय. तर चला जाऊया आणि धावत जावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, फायनली आपल्याला विरार स्लो भेटलेली आहे आणि काय ती 12 वाजता निघणार आहे. एक्झॅक्ट 12 वाजून 1 मिनिटांनी निघणार आहे. तर काय विषय नाही, आता सर्वजण आलेले आहेत आणि वेगळा मला खिडकीच भेटली आहे. आल्या मी इथेच बसलो, येऊन कोणाला बसून दिलं नाही. तर काय विषय नाही, तर आता आपण जाऊया. ये प्राजू, लाडकी प्राजू, दात खिडकी काय नाही. आता आपण डायरेक्ट विरार स्टेशनला भेटूया कारण की मावशी येणार आहे तिकडे. ठीक आहे, तर ट्रेन खाली आहे, नंतरला भरेल. चला ठीक आहे फायनली. तर आता आपण पोचलेलो आहे विरार स्टेशनला आणि आता सीन असा आहे की गाईस आधी दिदी आहे ना, ती आता डायरेक्ट घरी जाणार आहे. थोडेसे हे लोकांचे कपडे घेऊन येणार आहे कारण की हे लोक आमच्या घरी होते काल. तर काय विषय नाही, आता हे लोक जाणार आहेत कपडे घ्यायला, तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. पण दादा बोलतोय की भाई तो मला आहे ना पार्टी देणार आहे, म्हणजे आम्हाला पाणीपुरीची. तर बघू गाईस, मी तर खाणार नाही कारण की मी घरातनं नाश्ता करून आलो आहे. पण हे लोकांनी खाल्लं आता खाणार आहे की नाही. तर काय विषय नाही, तर चला आणि भेटू नंतरला. ठीक आहे, तिथे आल्यानंतर आमचं सगळ्यांचं राजूला आम्ही पकडला नाही, राजू खात नाही. बात तो सही आहे. राजू जस्ट आम्ही किती नवीन हॉटेलला व्हिजिट झालेलं आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण या, एन्जॉय करा आणि तुम्हाला थोड्या वेळाने सांगत चौकशी. ओके, पिझ्झा आलेला आहे. पिझ्झा आलेला आहे. आता सर्व टाकणार त्या पिझ्झ्यावरती. कोण ते बघा. चला प्राजूचं पोट भरलं. चला राजूचं पोट भरलं. आता मी पण घेतो. याच्यात 8 पीस आहेत. एकदम पिझ्झा नाही का, 8 पीस आहेत. आणि आता मसाला कोणता लागतोय रे? चना मसाला टाक. चना मसाला. ओके, चना सॉस. चला काय विषय, चला खाऊया आणि मग पोडता नाही बघू. मला माणसं पोडता. काय चाललंय? अरे काय फालतूगिरी चालू आहे. अरे वा, काय रे, ट्रॅफिक झालं. आईच्या गावाला. अरे तू जा रे, उतरवा रे. तर ठीक आहे गाईज, फायनली तर आता आपण CNG पंपावर आलेलो आहे पेट्रोल भरायला. पण थोडीशी गर्दी आहे गाईज, म्हणून थोडा थांबलो आहे बाहेर. थोडा पाठी आता थोडं खाली होतं आहे आणि की रिक्षासाठी एक वेगळी लाईन असते ना, म्हणून. बाकी काय नाही. आणि सर्व थांबलेत फोटो काढतात तिथे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर आता इथं थोड्या मिनिटांनी आपण डायरेक्ट या जागेवरतीच भेटू. ओके, काय विषय नाही. रील शूट चालू आहे आणि इकडे कधीपासून रिटेक घेत आहेत यार. म्हणजे काय बोलू आता, हा कॅमेरामॅन आहे तरी सुद्धा भाई डायरेक्शन नीट सांगत नाही. डान्स करते पण आज येईल ना. ठीक आहे, तर आता रील शूट होईल तोपर्यंत काय जागा फुल होणार आहे. तर ठीक आहे गाईज, फायनली तर आपण तयार झालेलो आहे. तुम्ही बघू शकता हाफ पॅन्टवरती दिसलं की नाही देवताने. भाई ऊन येत आहे. तर आता भाई भाजले. काय नाही गाईज, तुम्हाला थोडासा इकडचा नजारा दाखवतो. काय आहे तो एकदम किंग ऑफ रिंग. ठीक आहे, आणि आपण पण पाण्यात जाऊया आणि एन्जॉय करूया.
किती मजा येते ये बोला बोला ये ठीक आहे मित्रांनो, तर आता आपली आंघोळी झालेली आहे, आपण एन्जॉय केलेला आहे. आणि बघा मी पण थोडा फार फ्रेश झालो आहे, केस थोडीशी ओली आहेत आणि मी तो शर्ट घातला आहे कारण की मी फक्त एक हाफ पॅन्ट आणि फुल शर्ट आणलेला. बस एवढंच होतं वाईस. आता आपण जायचं, थोडा नाश्ता केला तर मी दाखवेल तुम्हाला, नाही तर आपण डायरेक्ट घरीच भेटू. ठीक आहे, तर ठीक आहे. फायनली त्या भाई घरी पोचलेलो आहे आणि मी शूट जास्त नाही केलं गाईज, कारण की माझी स्वतःची हालत एकदम बेकार झालेली, डोकं थोडं जड झालेलं, म्हणून मी आता डायरेक्ट घरीच आलो. आता जस्ट पोचलो, 5-10 मिनटं झाले मी पोचलो. तर गाईज जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कोणते कोणते मोमेंट्स आवडले असतील ते पण सांगा गाईज. आणि आपण अजून एक ब्लॉग येणार आहे, बट तो थोडा टाईम लागेल, काय विषय नाही. बट हां, आणि तो हल्दीचा ब्लॉग पाहिला की नाही गावचा, मला कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि माझा गला थोडासा बसला आहे, तर तुम्हाला ॲडजस्ट थोडा करावं लागेल. ठीक आहे, तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला विसरू नका की कोणते कोणते मोमेंट तुम्हाला चांगले वाटले आणि काय विषय. आणि आपली 100 सबस्क्रायबर्स झालेले आहेत, मला खूप आनंद होतो आहे गाईस. ठीक आहे, तर काही नाही, तर येतो अजून असेच नवीन ब्लॉग घेऊन. आणि बस, बाय बाय.